कोयना प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्या मागण्या आतापर्यंत तुमच्या समितीच्या माध्यमातून तुम्ही मांडलेल्या आहेत आणि कोणत्या मागण्या पूर्ण व्हाव्यात तत्काळ परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून, त्याविषयी तुमची काय मागणी आहे शासनाकडे? कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ज्या जमिनी शासनाने संपादित केलेल्या आहेत त्या जमिनी ज्या ठिकाणी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या देण्यात याव्यात। त्याचबरोबर ज्या जमिनी संपादनाव्यतिरिक्त त्या ठिकाणी शिल्लक होत्या त्या निर्मनुष्य आणि बेचिराग या नावाखाली शासनानं वन खात्याकडे वर्ग केल्या, त्या जमिनींचा आत्ताच्या नवीन नियमाप्रमाणे आणि या ठिकाणी नवीन मुंबई विमानतळाला ज्या पद्धतीनं मोबदला दिला त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो देण्यात यावा। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना काही खातेदारांना त्या ठिकाणी दाखले दिले गेलेत नोकरीसाठी, परंतु नोकरी त्या ठिकाणी दिली गेली नाही। जर कोयना जलविद्युत प्रकल्प हा शासनाच्या उत्पन्नाचा प्रकल्प होता, निश्चितपणे कोयना प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी त्याच्यातून काही प्रमाणातला हिस्सा हा मिळणं गरजेचं होतं आणि त्या माध्यमातून किमान नोकरी मिळावी किंवा त्यांना उदरनिर्वाह भत्ता मिळावा अशी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची नोकरीच्या संदर्भातली मागणी आहे। अनेक वर्ष, आज 64 वर्ष लढा देत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या नागरी सुविधा ज्या आहेत त्या नागरी सुविधांचीही या ठिकाणी पूर्तता झालेली नाही। महसूल गावठाण याचंही कुठं त्या ठिकाणी पूर्तता केलेली नाही। त्या ठिकाणून कोयना प्रकल्प मधून 1960-62च्या दरम्यान ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्यांचं गावठाण प्लॉट किंवा घराची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेलेली नाही। अशा प्रकारच्या ज्या काही या मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून केला गेलेला आहे आणि आताही तो चालू आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये पावसाळ्याचे अधिवेशन सुरू होत आहे, त्यावेळी तुमचं काही आंदोलन किंवा काही तुम्ही मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे जेणेकरून प्रशासनाला जाग येईल किंवा राज्यकर्त्यांना जाग येईल आणि तुमचे प्रश्न ते हाताळतील आणि तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद भेटेल किंवा दिलासा भेटेल? आम्ही आतापर्यंत विविध माध्यमातून आंदोलनं उपोषणं केली। आता आपण या ठिकाणी शुक्रवार दिनांक 28 जून रोजी आपण राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनं त्या ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयावर करणार आहोत आणि त्यानंतर मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी आम्ही कोकण भवन ते विधिमंडळ असा लॉंग मार्च त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून होणार आहे। तुमचे मुख्यमंत्री कोयना प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांच्याकडून काही दिलासा देण्याचा प्रयत्न झाला काही अगोदर? कोयना प्रकल्पग्रस्त मुख्यमंत्री स्वतः खातेदार आहेत। त्यांनी 18 ऑक्टोबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी ज्या जमिनी पाण्याबाहेर आहेत, ज्या संपादन केल्या गेल्या नाहीत त्या संदर्भात त्या ठिकाणी 7/12 रिओपन करण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंट नाही। निश्चितपणे अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री ज्यांच्याशी बैठका झाल्या त्या ठिकाणी आम्हाला आश्वासनं दिली गेली, पण त्याच्यावर जी काही प्रशासकीय कार्यवाही व्हायला पाहिजे ती प्रशासकीय कार्यवाही त्या ठिकाणी अद्यापपर्यंत झालेली नाही आणि त्यामुळे निश्चितपणे हे प्रशासन जे आहे ते प्रशासन आम्हाला कोयना प्रकल्पग्रस्तांना वेठीस धरतंय। आज झालेल्या बैठकांच्या मिनिट्ससुद्धा आमच्यापर्यंत दिल्या जात नाहीत, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर प्रशासन जाऊन काम करते। प्रशासनाला कामाचा निश्चितपणे कंटाळा दिसतोय याच्यातून। जर प्रशासनानं मनात आणलं तर राज्य सरकार किंवा राज्यकर्ते जे आहेत ते निश्चितपणे आम्हाला सपोर्ट करतील, पण प्रशासनानं त्या ठिकाणी सपोर्ट केला तर कोयनेचे प्रश्न सुटायला फार काळ वेळ लागणार नाही। तुमच्या म्हणण्यामधून असं वाटतंय की राज्यकर्त्यांपेक्षा शासनकर्ते जे आहेत, प्रशासन आहेत, त्यांच्या निष्क्रियतेमुळे तुमचे प्रश्न गेली 64 वर्ष सुटलेले नाहीयेत, तर ह्याच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये येऊन जनहित याचिका तुमच्या सेवा समिती जी आहे ती दाखल करण्याची तयारीत आहे का? होय, आम्ही आमच्या अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून
आम्ही PIL दाखल करतोय आणि लवकरच त्याचा आम्हाला न्याय व्यवस्थेवर निश्चितपणे विश्वास आहे। आणि जर का राज्यकर्त्यांकडून किंवा प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही तर शेवटचा आमच्याकडे पर्याय जो उरतो तो PIL दाखल करून त्या ठिकाणी आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळवून घेणं। एकूणच तुमचे कोयना प्रकल्पग्रस्त जे आहे ते महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये आहेत? आमचे सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी अशा 7 जिल्ह्यांमध्ये प्रकल्पग्रस्त विखुरलेले आहेत। साधारण संख्या काय एकूण? एकंदरीत रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्या आहे, सातारा जिल्ह्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि त्या ठिकाणी जी संख्या आहे त्या संख्येच्या माध्यमातून आम्ही किमान प्रत्येक रायगड, ठाणे आणि पालघर, सातारा, पालघर या ठिकाणी किमान 15-20 हजार लोकांची त्या ठिकाणी लोकसंख्या आहे। जे तुमची 2 आंदोलन आहे, एक राज्यव्यापी ठिय्या लक्षवेधी आंदोलन आणि एक लॉंग मार्च, तर ह्याच्यामध्ये सामील होण्यासाठी तुम्ही तुमच्या कोयना प्रकल्पग्रस्तांना काय आवाहन कराल? प्रकल्पग्रस्तांची मागच्याच रविवारी बैठक झाली, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक उपस्थित होती। लोकांच्या तीव्र भावना समजून घेतल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तालुका वाईज त्या ठिकाणी धरणं आंदोलन किंवा लक्षवेधी आंदोलन जे आहे ते करण्याची पूर्णपणे लोकांची मानसिकता आहे। त्याच्याही पुढे जाऊन लोकांची आपण जो लॉंग मार्च करतोय त्यानंतर वेळ पडल्यास आम्ही त्या ठिकाणी प्राणांतिक उपोषणाला बसू अशी ही मानसिकता त्या ठिकाणी लोकांच्या आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।